ठिकाणी मी तुम्हाला ज्यावेळी मी पदग्रहण केलं त्याच वेळी मी सांगितलं होतं की माझी पहिली बैठक जी असणार ती मुंबईमधल्या सर्व अनधिकृत बांगलादेशी हॉकर्सच्या विरोधात, ज्याचा पाठपुरावा सातत्याने माजी खासदार डॉक्टर किरीटभाई सोमय्या हे सातत्याने करत होते. त्यांनी काही विषयही माझ्याकडे त्यावेळी दिलेले होते. त्या अनुषंगाने मी सातत्याने माझ्या भाषणामध्ये कायम मी हा मुद्दा तुमच्याकडे घेऊन आले होते. आणि आता माझ्या दालनामध्ये त्या ठिकाणी उपमहापौर संजय घाडीजी, त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष गटनेते श्री गणेश खणकरजी, त्याचबरोबर आमचे दोन सन्माननीय नगरसेवक डॉक्टर नील सोमय्या आणि श्री प्रकाश गंगाधरीजी, आणि त्याचबरोबर या ठिकाणी सर्व मुंबई महानगरपालिकेचे संबंधित सगळे अधिकारी, त्यामध्ये AMC शर्माजी होते, उपनगरे आरोग्य विभाग त्यांच्याकडे, आणि श्रीमती दक्षा शाह आणि इतर सगळे आरोग्य अधिकारी. आता मी संबंधित पूर्ण जी यादी आहे ती तुमच्याकडे पाठवेन. मला दिल्यानंतर डॉक्टर किरीट सोमय्या यांच्या माध्यमातून मग तुम्ही यावरती कारवाई का नाही केली, FIR का नाही घेतले, असे बोगस प्रमाणपत्र का वाटले गेले, हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आज BMCच्या या भोगळ कारभारावरती निर्माण होतोय. आता त्यांनी सांगितल्यावरती ते म्हणाले की आम्ही आता 237 जे प्रमाणपत्र या ठिकाणी दिलेले आहेत ते आता आम्ही कॅन्सल करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. त्या ठिकाणी स्थानिक पोलीस स्टेशन असेल किंवा तहसीलदार या सगळ्यांना घेऊन. परंतु एकंदरीत या मीटिंगमध्ये पाहिलं तर बऱ्यापैकी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची काही काम करण्याची इच्छाशक्ती दिसत नाहीये, हे सिद्ध झाले. ज्या पद्धतीने जन्म प्रमाणपत्र वाटले गेलेत त्या सगळ्याचा लेखाजोगा गेल्या इतक्या वर्षाचा किरीटभाई यांनी सगळे पेपर्स या ठिकाणी या मीटिंगमध्ये दाखवले गेलेत. सगळे प्रश्न किरीटभाईंच्या माध्यमातून त्यांना विचारले गेलेत. बऱ्याच प्रश्नांना ते उत्तर देऊ शकले नाही, कारण खूप मोठा त्यांचा भोगळ कारभार आणि भ्रष्टाचार या ठिकाणी दिसण्यात आला. जवळपास आतापर्यंत जेवढे पेपरवर्क वरती दाखवले गेलेत तर 237 अशा पद्धतीचे बोगस जन्म प्रमाणपत्र मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना दिले गेले होते, जे त्यांनी कॅन्सल केले हे मान्य केलं. पण जे ओरिजिनल जन्म प्रमाणपत्र अजूनही लाभार्थीकडे आहेत, बांगलादेशी अनधिकृत लाभार्थीकडे आहे, लाभार्थी म्हणता येणार नाही, अनधिकृत बांगलादेशींकडे, ते अजून त्यांच्याकडनं घेण्यात आलेले नाही. पण आता त्यांनी असं सांगितलं की महिन्याभरामध्ये आम्ही त्या ठिकाणी जाऊन ते पत्र घेण्याचं काम करतो. पण त्यामध्ये डॉक्टर किरीट सोमय्या यांनी सांगितलं की तुम्ही ज्यांना ही जन्म प्रमाणपत्र दिली आहेत त्याच्यामध्ये काही लोक अस्तित्वातच नाहीयेत. इनफॅक्ट ती लोक जन्माला आलेली अशी हॉस्पिटल पण अस्तित्वात नाहीये. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये MOH कडनं त्या वॉर्डच्या अशा पद्धतीचं काम या ठिकाणी झालेलं आहे. जवळपास आतापर्यंत ह्यांनी दिलेल्या पेपरवरती 8 FIR त्यांच्यावरती झालेले आहेत. आणि सर्वात महत्वाची बातमी जर या ठिकाणी आलेली आहे तर अशरफ काझी नावाचा एक डॉक्टर, ज्यांनी या ठिकाणी, हे तुम्हाला मी प्रमाणपत्र दाखवते, हे जरा, डॉक्टर अशरफ काझी. आता हा डॉक्टर आहे की काय आहे ह्याची पण तपासणी झाली पाहिजे. 2015ला मला वाटतं यांना सर्टिफिकेट मिळालं, ते मला वाटतं हे पण झालेले, आणि 2024ला त्यांनी एका घरी एका महिलेची डिलिव्हरी झाली होती, ज्या डिलिव्हरीला ते स्वतः उपस्थित पण नव्हते, पण त्यांनी हे पत्र दिलेले. परत त्याच्यामध्ये संगनमत येतं त्या ठिकाणच्या कन्सर्न MOHचं की अशा पद्धतीचं जे किती मोठा भ्रष्टाचार आहे हा, किती मोठी ही गोष्ट आहे की हा डॉक्टर अशरफ काझी यांनी या पद्धतीचं सर्टिफिकेट त्या बाईला दिलेलं आहे. त्याचे सगळे पेपर्स किरीटभाईंनी डॉक्टर आरोग्याच्या अधिकारी दक्षा मॅडम यांच्याकडे दिलेले आहेत. त्याच्यावरती FIR घ्यायला सांगितलेली आहे, पण ती अजूनही घेतलेली नाहीये. अशा पद्धतीचे बरेच विषय या माझ्या दालनामध्ये झालेल्या मीटिंगमध्ये झालेले आहे. त्याचबरोबर ज्या डिले ऑर्डर्स आहेत
आतापर्यंत जेवढे ऑर्डर्स दिलेले आहेत त्या सगळ्या ऑर्डर्सची क्रॉस चेक या ठिकाणी झाली पाहिजे, या पद्धतीची विश्लेषण या मीटिंगमध्ये झालेलं आहे. त्यानंतर 1/1/2016 नंतरचे रेकॉर्ड्स आता यावरती आम्ही चेक करायला सांगितलेले आहेत. सगळे पेपर्स खासदार किरीटभाई सोमय्या यांच्या माध्यमातून या अधिकाऱ्यांना दिले होते, वारंवार त्यांच्या टेबलावरती होते, पण त्यांनी आतापर्यंत त्याच्यावर कधीच कारवाई केलेली नाही. तर ते अजून घेतलेलं नाहीये. आता त्यांनी सांगताना 1 महिन्याचं टायमिंग दिलेलं आहे. मी तर बोलले मला 15 दिवसात द्या. पण ह्याच्या पुढेही जाऊन आता आमचं असं ठरलेलं आहे, आता 3 वाजता गटनेत्यांची जी काही मीटिंग होणार आहे, की यापुढे जर मुंबई महानगरपालिकेच्या इतक्या मोठ्या पदावर असलेल्या अधिकाऱ्यांनी जर या पद्धतीने कारवाई केली नाही किंवा अजूनही डिले करण्याचा प्रयत्न केला, तर मग आम्हाला महानगर सभेमध्ये हाऊसमध्ये यांच्या विरोधात प्रस्ताव आणावा लागेल. कारण जोपर्यंत अशा पद्धतीने इतका मोठा भ्रष्टाचार आणि त्यांना देशद्रोही लोकांना सांभाळण्याचं काम जर मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून होत असेल, तर आम्हाला सगळ्या नगरसेवकांना आम्हाला कडक कारवाई या ठिकाणी घ्यावी लागेल. तर ते अजून घेतलेलं नाहीये. आता त्यांनी सांगताना 1 महिन्याचं टायमिंग दिलेलं आहे. मी तर बोलले मला 15 दिवसात द्या. पण ह्याच्या पुढेही जाऊन आता आमचं असं ठरलेलं आहे, आता 3 वाजता गटनेत्यांची जी काही मीटिंग होणार आहे, की यापुढे जर मुंबई महानगरपालिकेच्या इतक्या मोठ्या पदावर असलेल्या अधिकाऱ्यांनी जर या पद्धतीने कारवाई केली नाही किंवा अजूनही डिले करण्याचा प्रयत्न केला, तर मग आम्हाला महानगर सभेमध्ये हाऊसमध्ये यांच्या विरोधात प्रस्ताव आणावा लागेल. कारण जोपर्यंत अशा पद्धतीने इतका मोठा भ्रष्टाचार आणि त्यांना देशद्रोही लोकांना सांभाळण्याचं काम जर मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून होत असेल, तर आम्हाला सगळ्या नगरसेवकांना आम्हाला कडक कारवाई या ठिकाणी घ्यावी लागेल. महापालिकेचे महापौर ऋतू तावडे, उपमहापौर संजय घाडी, गणेश खंडकर यांना धन्यवाद देतोय. आज त्यांनी ही विशेष बैठक घेतली. मुंबईत जे बोगस जन्म प्रमाणपत्र घेऊन गेले, ज्यांच्याकडे ते महाराष्ट्रात हिंदुस्थान जन्मदानाचा कोणता पुरावा नाही, असे 10,000 लोक संबंधी माहिती मी मुंबई महापालिकेला दिलेली आहे. गेले अनेक महिने पाठपुरावा करीत आहोत. मुंबई महापालिकेचं माफिया राज संपण्याचा आज पहिला पुरावा आहे. कारण की हे जन्म प्रमाणपत्र घोटाळा हे बांगलादेशी माफिया आणि मुंब्रा गेम चालवत होती. एक जसं ऋतू तावडेने एक उदाहरण दिलं, डॉक्टर अशरफ काझी. मी यांच्याकडे 100 डॉक्टरांची यादी दिली आहे. 100 ज्यात मानपूर, गोंडी, देवनार, नौपाडा, नागपाडा, बेहरामपाडा, कलिना, कुर्ला यातील असे हे डॉक्टर्स आहेत की जे बोगस जन्म प्रमाणपत्र देतात, घरी जन्म झाल्याचं सर्टिफिकेट देतात. मला दिल्यानंतर डॉक्टर किरीट सोमय्या यांच्या माध्यमातून मग तुम्ही यावरती कारवाई का नाही केली, FIR का नाही घेतले, असे बोगस प्रमाणपत्र का वाटले गेले, हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आज BMCच्या या भोगळ कारभारावरती निर्माण होतोय. आता त्यांनी सांगितल्यावरती ते म्हणाले की आम्ही आता 237 जे प्रमाणपत्र या ठिकाणी दिलेले आहेत ते आता आम्ही कॅन्सल करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. त्या ठिकाणी स्थानिक पोलीस स्टेशन असेल किंवा तहसीलदार या सगळ्यांना घेऊन. परंतु एकंदरीत या मीटिंग मध्ये पाहिलं तर बऱ्यापैकी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची काही काम करण्याची इच्छाशक्ती दिसत नाहीये, हे सिद्ध झाले.